सर्वज्ञ श्री पंचकृष्ण अवतार की जय। आज आपला श्री चक्रधर प्रभू अवतार दिन नाही का, आज आहे उद्या आहे, जे काही आज करत आहेत काय उद्या करत आहेत। वर बसा मग या शोभा वाटते थोडी। आणि श्री चक्रधर प्रभू अवतार दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत, महानुभाव परमार्थ अध्ययन मंदिर संस्था। आणि आता इथं काय बोलावं नाही का, छानच वाटतं, बोलावंच वाटतं। आणि सगळे आपले लोक दिसत आहेत, आर्तवंत लोक आहेत आणि त्या आर्तवंत लोकांसमोर आणखी छान वाटतं। पण विशेषतः आज ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे असे बापूजी आपल्या ठिकाणी आलेले आहेत आणि मला असं वाटतं त्यांना जास्त वेळ दिलं अगत्याचे राहील आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही, पण जेवढा काही वेळ घेईल स्वामींचे चिंतन करण्याचा प्रयत्न करू। आणि श्री चक्रधर प्रभू सर्वात सृष्टी तलावरती या अखिल विश्वावरती सर्वात महत्वाचा कुठला दिवस असेल, जागतिक जीव उद्धारण दिन कुठला असेल तो भगवान श्री चक्रधर स्वामींचा आजचा दिवस आहे। सर्वात मोठा दिवस आहे, लक्षात ठेवा नाही का। या सृष्टी तलावर असं कुठलंही झालेलं नाही, कोणीच झालेलं नाही की जो म्हणेल की मी तुमचा उद्धार करू शकतो नाही का। त्या क्रमावर येईलच मी आता, पण त्याच्या आधी अशा त्या परब्रह्म परमेश्वराचा आपण दिवस आपला हॅपी बर्थडे म्हणतो, हा म्हणतो, तो म्हणतो नाही का, कधी सगळं आपण करतो, पण सर्वात मोठा जगातला दिवस आहे बरं का। आता आबादादांना माहित आहे का बरं सर्वात मोठा आहे, दादांना माहित आहे, बाबांना माहित आहे, प्रसन्नमुनी दादांना माहित आहे का मोठा आहे। हा सर्वात मोठा दिवस आहे, लक्षात ठेवा। या दिवसासारखा दुसरा आपल्या जीवनात कुठलाच दिवस नाही, एवढं लक्षात ठेवा। हा अवतार जर नसता तर आपल्याला दत्तात्रय प्रभू महाराज कळले नसते, तीन मुखी काहीतरी पूजत बसलो, कुठंतरी काहीतरी करत राहिलो असतो, पण हा अवतार ज्ञानदाता अवतार आहे बरं का। आणि त्या ज्ञानदाता अवताराचा हा दिवस आहे। मामांनी जेव्हा श्री चक्रधरा तू दे रे बदला, तुझी ती आठवण क्षणोक्षणाला, खरं मला तो प्रसंग आठवला की ज्यावेळेस आता मला वाटते आमचा माझे छोटे बंधू डॉक्टर निखिल दादा भावे नाही का, डॉक्टर झालं ना, डॉक्टर निखिल दादा भावे उपाख्य, त्याचं नाव तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना सांगण्याची काही गरज नाही। आम्ही त्या गांधी पुतळ्याजवळ उभं होतो आणि असा पाऊस होता, हेच दिवस होते आणि काहीतरी कार्यक्रमासाठीच मामांनी पाठवलं ना, आम्ही तिकडे गेलो काहीतरी सामान घेऊन, पाऊस सुरू असल्यामुळे त्या वळणीवर असं उभं होतं त्या गांधी पुतळ्याच्या चौकात आणि ते केळीवाला जात होता, तिथून केळी घेऊन जात होता आणि तो केळी घेऊन जात असताना मी त्याच्याकडे पाहिलं, मला ती साई भट्टाची केळी आठवली आणि मग मला ते साई भट्टाची केळी आठवली। म्हटलं हे स्वामींना प्रत्येक क्षणोक्षणी आपण का नाही आठवू शकत नाही का। मग मी निखिलला म्हटलं पा म्हटलं आता ही साई भट्टाची केळी स्वामींनी स्वीकार केलेली होती नाही का। हत्ती अपराधे ते आपल्याला लिळा माहित आहे, सगळ्या महादाईसांना प्रायचित करायला लावला तेव्हा ही 7 केळीच्या सालीचा हत्ती स्वामींनी आकारलेला होता। म्हटलं हे लिळा आपण त्यावेळेस का नाही आठवू शकत, फळ पाहिलंय का, त्या सिच्युएशन नुसार आपण ते का नाही आठवायचे नाही का। आणि जेव्हा मग शास्त्र अभ्यास करण्याचा सुरुवात केली त्यावेळेस आचार्य श्री मुरारी मल्ल वासांचं त्यामुळे तुम्ही पाहिलं की त्यांनी प्रत्येक क्षणाला ते आणि प्रत्येक गोष्टीला तसा आयाम दिलेला आहे नवीन, की ते आपण प्रत्येक क्षणी स्वामींना आठवू शकतो। आणि मग ती आठवण श्री चक्रधरा तू दे रे मदला, तुझी ती आठवण क्षणोक्षणाला, प्रत्येक क्षणोक्षणाला आठवण करायची आहे। ते भजन मला तिथून स्फुरलं आणि आमच्या गुरुआई विद्वतरत्न कुसुमाईजी वाकीकर देवबंडी निवासी, ज्यांना बदनापूरच्या मोठ्या बाबांकडे त्यांचा शास्त्राभ्यास झालेला होता, अच्छा त्यांना खूप आवडायचं ते। आणि बोढाऱ्याच्या पोटीत नागपूरला पाहिला आपण किती वेळा ते हे करत होते, वैभव आपल्या विकी दादाला म्हणायचे, ते त्यावेळेस लिहिलेलं होतं, पण त्याचं एकच कडवं लिहिलं आहे, पण आमच्या गुरुआईची इच्छा होती की त्याचे आणखी कडवे वाढवावा, मला फार आवडतं म्हणे, तर आता ते एक करण्याचा प्रयत्न करू। आणि मला वेळ कमी असल्यामुळे मग मी ते काही केलं नाही, पण आता विचार करत आहोत थोडासा वेळ भेटला की मग त्यावेळेस ते पूर्ण करू आणि विकी दादाची सुद्धा इच्छा पूर्ण करू। आणि अशा त्या जीवधारक श्री चक्रधर प्रभूचा दिन आहे आणि अशा जीवधारक प्रभूला सर्वप्रथम
आपण इथे बोलवणार आहोत आणि मग दादांना सविस्तर बोलायला बरं होऊन जाईल, नाही का. जोपर्यंत भगवंत येणार नाही तोपर्यंत काय आपल्या कार्यक्रमाला ते रूप येणार नाही. आणि भगवंताला आर्ततेनी, नम्रतेनी आणि जेवढं होईल किंकरधर्मी होऊन त्या भगवंताचं स्मरण करायचं आहे, त्या भगवंताला इथे बोलवायचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो, माझ्या मागे तुम्ही म्हणा, थोडा कडक बसण्याचा प्रयत्न करा. आमचे आचार्य श्री मामाजी म्हणतात थोडं कडक बसा, प्रार्थनेच्या वेळेस थोडं कडक बसण्याचा प्रयत्न करा. स्वामींना बोलवायचं आहे बरं का. आणि आजचा अवतार दिन आहे. श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री माझी आर्त जाणून आहो, माझी मज शांत वेळा तुम्ही आहो, मज प्रेम देण्या तुम्ही आहो, श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री माझी आर्त जाणून आहो, तुझी एक एक ती लीळा, तुझी श्रवण करिता परमेशा, मज वाटे जवळी सदा, राहावा तो स्वामी माझा, राहावा माझ्या श्रूंची किंमत द्या हो, माझ्या तुझ्या प्रेमात मी नाहो, तुझ्या श्री चक्रधरा तुम्ही आहो, श्री माझी आर्त जाणून आहो, माझी तुझ्या रूपाचा तो रस, आपण सन्निधानी आहो बरं का. हे कडवं बरोबर म्हणा, शब्दांकडे लक्ष द्या बरं का. आपले शब्द ज्ञान आहे म्हणून त्यांनी ते भेदस्थळ लिहू शकले, नाही का. त्याचं संपादन त्यांनी केलं. शब्द ज्ञानाच्या शब्दाकडे लक्ष द्या. तुझ्या रूपाचा तो रस, तुझ्या रूप सन्निधानी दिला भक्तास, सन्निधानी आम्ही असन्निधानी पापी, आम्ही नाही जोडिले परमेशासी, नाही ते रूप मला दाखवा हो, ते रूप मला दाखवा हो, ते रूप मला सदा नयनी श्री चक्रधर राहो, सदा श्री चक्रधरा तुम्ही
आहो श्री माझी आर्त जाणून आहो माझी मज शांत विणा तुम्ही आहो मज प्रेम देण्या तुम्ही आहो माझी आर्त जाणून आहो माझी सर्वज्ञ श्री मानव परमार्ग अध्ययन मंदिर संस्था या मार्गाशी अधिकारण मोठे बाबा श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्यागात तपस्यातून निर्माण झालेली वास्तू आणि त्या ठिकाणी हो घातलेली धर्मसभा बाबांची आठवण येते. फार फार आठवण येते. जेव्हा जेव्हा अध्ययन मंदिर आठवतं तेव्हा तेव्हा बाबा आठवतात आणि बाबा आठवले की तो सगळा परिवार आठवतो. हे सगळं आठवतात. परमेश्वर आकाराने लीन होणारे ते लोक आठवतात. जुने जुने कार्यकर्ते ज्या काळ पेढेचे अत्यसत भक्त बाबांसोबत त्यांनी ज्या पद्धतीने ते फाउंडेशन उभं केलं आणि त्यानंतर इथे आल्यावर सगळं पाहिल्यावर ते आठवतं मला जुनं. कारण की ते सगळं आणि आज समोरही आता सगळं गेलेलं आहे आयुष्य आणि असंही अध्ययन मंदिर. दादा तुम्हाला सांगतो की त्या काळात अनेक विद्वान लोक या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक विद्वत्त मंडळी अनेक आचार्य प्रवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. कैवल्य असे मोठे नागराज बाबाजी त्याचप्रमाणे मोठे खामनीकर बाबाजी ज्यांचे नावही आपण घेणं बरोबर नाही असे विद्वत रत्न मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहे नाही का. आणि बाबांचा तो दांडगा संपर्क आणि एकदा सर्वज्ञ विद्यापीठ निवासी बाबा ज्यावेळेस काकाजींकडनं त्यांनी ते भारतीय दर्शने आणि महानुभाव तत्वज्ञान काकाजींची ओळख झाली भावेसाहेबांची म्हणजेच आमच्या आबादादांची. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला दादा म्हणे त्यावेळेस आम्ही डॉक्टर साहेबांना पहा ज्या वास्तूच्या ठिकाणी आपण उभं आहोत आणि ज्यांच्या म्हणजे कल्पकतेतून ही वास्तू निर्माण झाली आहे त्यांच्या त्यागा तपस्यातून ही वास्तू निर्माण झाली त्यांच्यासोबत असणारे सर्व सहकारी त्यांच्याबद्दल बोलताना प्रशंसोद्गार काढताना सर्वज्ञ विद्यापीठ निवासी विद्वतरत्न मोठे बाबाजी ते म्हणाले की ज्यावेळेस दादा म्हणे आम्ही यांच्याकडे गेलो भावेसाहेबांकडे त्या पूर्वाश्रमीच्या तिथे मग भेट झाली त्यानंतर ते पुस्तक पाहिलं मग त्यांनी मला एक किस्सा सांगितला आणि तो फार महत्त्वाचा आहे तो तुम्हाला सांगणं अगत्याचं आहे. तर त्यावेळेस ते म्हणाले की ज्यावेळेस म्हणे डॉक्टर साहेब संवत्सरला येणार होते बरं का दादा आणि त्यावेळेस आताचे तरटगाव निवासी मोठे बाबा त्याचप्रमाणे मी होतो म्हणे आम्ही असे 10-15 लोक होतो आणि त्या काळची आमची मंडळी म्हणे सगळी अभ्यासक आणि मामाजींनी आम्हाला मेसेज दिला म्हणे की डॉक्टर राघव मिश्रा येणार आहेत बरं का तुम्हाला काही प्रश्न वगैरे फार विद्वान माणसं आहेत असं त्यांनी मला सांगितलं बरं का. त्यांनी सांगितलेलं किस्सा सांगतो आणि फार विद्वान माणसं आहेत पंथातले आणि आम्ही नाव ऐकून होतो म्हणे. मग आम्ही कुठेतरी बाहेर व्यापारानिमित्त बाहेर गेलो होतो म्हणे. आम्ही इतक्या स्पीडनी आलो म्हणे त्या काळात फोन नाही काही नाही कुठंतरी काहीतरी मेसेज आला आम्हाला आणि त्या काळात स्पीडनी धावत आलो म्हणे आणि धावत आल्यानंतर डॉक्टर साहेब कोण आहेत डॉक्टर साहेब कोण आहेत आणि बा त्यांना पाहायसाठी आम्ही उत्सुक होतो म्हणे. पण बाबांची भेट झाली मामांची भेट झाली ते आम्ही यायच्या मला वाटते अर्धा तास अगोदर ते निघून गेले म्हणे आणि ती आमची इच्छा अपूर्णच राहिली. शेवटपर्यंत डॉक्टर साहेबांना मी पाहू शकलो नाही. आम्ही तरटगाव निवासी बाबा आम्ही खंत व्यक्त केली म्हणे की आता भेट झाली असती आणि मामाजींनी सांगितलं होतं म्हणे कोणाला काही शंका असतील तर जेव्हा फार विद्वान माणसं आहेत मोठे माणसं आहेत बरं का फार विद्वत याच्यानी परिपूर्ण आहेत विद्वत्ता प्रचूर आहेत असं सांगितलं म्हणे आणि मग त्यावेळेस त्यांची भेट झाली नाही म्हणे. तर अशी ते बाबांची ती आठवण येते आणि त्याच ठिकाणी हो घातलेली धर्मसभा आहे आणि काय सांगावं की श्री चक्रधर प्रभू अवतार दिन आहे आणि अवतार दिन आणि भेदस्थळ या ग्रंथाचं विमोचन आहे. अतिशय दुग्ध शर्करा योग आहे. श्री चक्रधर स्वामींना कुठंतरी हे अभिप्रेत असणार की हे ग्रंथ सामोरे यावं हे स्थळ सामोरे यावं आणि म्हणून मला वाटते की स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या कृपेनेच हा ग्रंथ समोर आलेला आहे आणि आवाजाने ती कल्पना केली आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या त्या अवतार दिनी
त्या जन्मदिनी काय हा ग्रंथ सामोरित आहे. आणि अशा या वास्तूच्या ठिकाणी तो ग्रंथ आपल्याला त्याचं प्रकार विमोचन करायचं आहे. किती महत्वाची बाब आहे नाही का. आज भेदस्थळ म्हटलं ज्याचं हे आहे विमोचन आहे. आणि काही लोक मला वाटते घरी असतील, ते श्री चक्रधर प्रभू अवतार दिन म्हणत असतील, त्याच्यामुळे काही येऊ शकले नाही. पण ही इथे येणं आज जरुरी आहे. तुम्ही जे आले भाग्यवंत आहात, कारण की तुम्हाला हे सगळं ऐकायला भेटणार आहे. फार सुंदर असा ग्रंथ आहे, फार सुंदर असं स्थळ आहे. आणि या ठिकाणी ही होऊ घातलेली धर्मसभा आणि या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय परम महंत आपल्या नागपूर निवासी बाबाजींना दंडोत प्रणाम करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, प्रामुख्याने म्हणजे तुम्ही त्यांना पाहिलं असेल, साहित्याचा गंध त्यांच्याकडे आहे, वक्तृत्वाची शैली जबरदस्त आहे पंथामध्ये, आणि विद्वत्तेची तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचं मिश्रण ज्याच्यामध्ये आहे त्यांचं नाव आहे सुरेश बापूजी रायकर, सुरेश दादा बापूजी रायकर नाही का. आणि त्यांना बापूजी म्हणून ओळखतात पूर्ण पंथामध्ये. सगळ्याचं मिश्रण त्यांच्याकडे आहे. असे आमचे बापूजी या ठिकाणी खरंच आज मामाजींमुळे मला येण्याचा योग आला, का तुम्ही येणार नव्हतं बरं का. आणि असं बापूजींची सुद्धा भेट झाली, आबादादांची भेट झाली, आणि सर्वांची आपल्या भेट झाली. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या आज भेदस्थळ विद्वतरत्न आबादादा श्री आबादादाजी कपाटे नाही का, ज्यांच्या त्या भेदस्थळाचे विमोचन आहे. आणि संपादन करणं साधन नसतं बरं का, खूप पापड बेलावं लागतात आहे की नाही. आणि त्याच्यानंतर मग ते होतं, दादांना चांगली कल्पना आहे नाही का, मनाला काही लागत नाही आणि त्यांनाही चांगली कल्पना, जे करतात त्यांना माहीत आहे नाही का. असे आजचे म्हणजे ज्यांच्या वेदस्थळ त्यांचे संपादक आमचे आबादादाजी कपाटे, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मी खरंच मामांच्या आग्रहाखातर आलो बरं, कारण माझा दुसरा कार्यक्रम कॅन्सल केला आणि तो म्हटलं संध्याकाळी घेऊ. आणि मामांचा फार आग्रह होता. मी म्हटलं मामांचा फार आग्रह आहे बा, कसं काय करावं, हो नाही म्हणजे मग म्हटलं नाही, आता मामांकडे जावं नाही का. आद्यांच्या दिवाला हे होऊन जातं, दर्शन होतं, बापूजींची भेट होते, सर्वांची भेट होते. आणि म्हणून या ठिकाणी माझं सुद्धा येण्यात झालं ते मामाजींमुळे. असे या ट्रस्टचे आपल्याला सगळं सांभाळून घेतात. आणि जे आयोजक आहेत असे प्रसन्न दादाजी खामनीकर मामा, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व चिटोंडीकर दादा आमचे, लासूरकर दादाजी आणि जनार्दन दादाजी, आमचे भाऊ वंजारी भाऊ लालचंद भाऊजी वंजारी फार आवर्जून उपस्थित असतात. आणि की आपण सर्वजण पदाधिकारी सर्व या ठिकाणी संत मंत बालगोपाल सर्वे साधू संत. श्री चक्रधर प्रभू अवतार दिन आहे, अवतरण. स्वामी श्री चक्रधर प्रभू खाली उतरतात बरं का. हा धातू खाली उतरण्या वाचक आहे. एकदा पाहून घेतला, कारण मग गाडी गेली की समोर जाईल आणि दादांचं आपल्याला ऐकायचं आहे, मलाही दादांचं ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्येच केला किती म्हटलं, कारण आपण आपले जाऊ कधीही बोलू शकतो, पण दादा दुरून आलेले आहे. आणि अभ्यागतांना पहिला मान असतो नाही का दैवराटीमध्ये, म्हणून ते मी वीज पाडणार आहे. तर मग या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की भगवान श्री चक्रधर स्वामी वरून खाली आले. आता वरून खाली येणे हा काय प्रकार आहे बा. अवतरण, हा धातू खाली उतरण्या वाचक आहे. अवतरण खाली आलेले आहे. आणि खाली येऊन करतात काय, जीवांचा उद्धार करतात. आता उद्धार करतात म्हणजे काय, हा लक्षात ठेवा की आपला स्वभाव आहे. आपला कुठला स्वभाव आहे, खाणे पिणे उठणे बसणे झोपणे, हे जीवाचे काय आहे, अष्ट स्वभाव आहेत. लक्षात ठेवा बरं का, मी जे सांगत आहे जीवाचे हे अष्ट स्वभाव आहेत. आणि खाणे पिणे उठणे बसणे झोपणे हे सगळं अष्ट स्वभाव आहेत. आणि बघ जीवाचे हे अष्ट स्वभाव आहेत, तर परमेश्वराचा काय स्वभाव असला पाहिजे, इकडे पाहू नका, तुम्ही सांगा, विचार करा बरं का थोडा नाही का. जीवाचा हा स्वभाव आहे, खाणे आहे पिणे आहे मल आहे मूत्र आहे, जे जे काही आहे तुम्हाला अष्ट स्वभाव माहित आहेत, जीवाचे हे अष्ट स्वभाव आहेत. मग परमेश्वराचा काय स्वभाव असणार नाही का, परमेश्वराचा काय स्वभाव असणार. त्याच्यासाठी तुम्हाला थोडं ब्रह्मविद्येच्या अंतरंगात पाहावं लागेल नाही का. परमेश्वराचं त्या ब्रह्मविद्येच्या अंतरंगात पाहावं लागेल, तेव्हा श्री चक्रधर स्वामी तुम्हाला कळतील.
म्हणून आमचे विद्वतरत्न पूजनीय सारंगधरबाज पुजदेकर म्हणतात, आमचे आचार्य श्री मामाजी म्हणतात की संस्कृत त्यांच्या डोळ्यासमोर खेळतं। आणि वाघोरीला असताना मामाजींसोबत ते चर्चा व्हायची आणि त्या चर्चेमध्ये सगळं ते निष्पन्न व्हायचं। आणि मग जीवाचा स्वभाव आहे तर परमेश्वराचा स्वभाव कुठला असला पाहिजे तर लक्षात ठेवा, सारंगधरबाज पुजदेकरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, उद्धरिता हा स्वभाव ईश्वरीचा। ईश्वरीचा स्वभाव आहे उद्धारण करणे। आपला स्वभाव आहे खाणे पिणे उठणे बसणे, आणि ईश्वरीचा स्वभाव आहे उद्धरिता हा स्वभाव ईश्वरीचा। आणि तुमच्या उद्धरण अस्तिपरीमध्ये पूजनीय अचल मुरारी वास म्हणतात काय, उद्धरिता हा स्वभाव ईश्वरीची केला असे, उद्धरिता हा स्वभाव ईश्वरीचा। त्याच्या समोर जाऊन एकटे ते सांगतात, तेने विन राहण्याची नाही, ऐसा स्वभाव तू ईश्वरीचा। म्हणून उद्धरिता हा स्वभाव ईश्वरीचा। उद्धरिता हा स्वभाव आहे बरं का, लक्षात ठेवा। हा ज्ञानदाता अवतार आहे आणि हा ज्ञानवंताचा पंथ आहे, नाही का। तुमच्या ब्रेनला तो काय करतो, शुद्ध करतो, चोखाळले पण करतो, म्हणजे शुद्ध करत असतो, नाही का। आणि तिथून मग ते सुरू होत असतं सगळं। तो उद्धरिता हा स्वभाव ईश्वरीचा, आणि तो उद्धरिता स्वभाव असल्यामुळं तो परमेश्वर या जीवासाठी राहू शकत नाही। आणि अचल मुरारी वास म्हणतात की कृपेसी ऐसी प्रवृत्ती का उद्रंबली ना, उद्धरिता या स्वभावाला कृपाची कारण त्यांनी मांडलेलं आहे। आणि कृपेचे भडत्व ऐसा या अवताराचा विशेष असे, म्हणून महानुभाव तत्वज्ञानात सुद्धा डॉक्टर व्ही कोलतेंनी फार छान सांगितलेलं आहे काय, की आमच्या श्री चक्रधर स्वामी गोसावी यांचा विशेष हा असे की सर्व अवतारामध्ये हा विशेष अवतार ऐसा महानुभाव बोललेले असे काय, सर्व विशेष अवतारामध्ये। कारण उद्धरण करणे हा सर्वात मोठा स्वभाव कुणाचा असेल तर तो भगवान श्री चक्रधर स्वामींचा आहे। म्हणून हा अवतार चांगलाच समजून घ्या। मी ज्यावेळेस काकाजींकडून म्हणजे आबादादांकडून ऐकलं, त्यानंतर अनेक विद्वानांकडून ऐकलं, आणि ज्यावेळेस मामाजींकडे जेव्हा अध्ययन केलं त्यावेळेस श्री चक्रधर स्वामी हा विषय ते असा हाताळतात ना, त्या अधिकरणाची अशी ते अस्थिपरी आहे, ते काय ते पाडण्याची बरोबर स्वामींनी सांगितलं। आणि ज्यावेळेस ते स्वामी श्री चक्रधर प्रभूंवर बोलतात ना, तेव्हा एक एक शब्द असा मोत्यासारखा असतो, असा द्रवल्यासारखं वाटतं की आपण कुठं आहोत ना, मामाजी काय कुठल्या स्टेपला आहे ते, आणि आपण कुठं आहोत। श्री चक्रधर स्वामी म्हणजे काय हा विशेष तुम्ही समजून घ्या, त्या विद्वत रत्नांकडून तो विषय खरंच समजून घ्या। कारण की जीवाचा अनंत सृष्टीत उद्धार झालेला नाही, आणि आचार्य भट्टोबास हा काही आपुले बोलेल, हा येथचेची बोलेल, येथीचेची बोलेल, असं ज्यांना वरदस्त होता ते भट्टोबास सुद्धा म्हणतात, एने अवतारे श्री चक्रधरे, एने अवतारे श्री चक्रधरे, जो नुद्धरे तो कहीची नुद्धरे। चकार वापरतात आहे, कहीची चकार वापरलेला आहे, कुठंच उद्धरू शकत नाही म्हणतात। मा उद्धरे प्रश्नार्थक चिन्ह आणून ठेवला कुणी, भट्टोबासांनी। या गोष्टीचा विचार करावा का आपल्या अंतरंगात, नाही का। एने अवतारे श्री चक्रधरे, तो नुद्धरे तो कहीची नुद्धरे, मा उद्धरे उद्धरूच शकत नाही, आणि म्हणून हा अवतार अजूनही आहे, नाही का। द्यावे द्यावे ऐसे उपजे, नाही का, राहण्याची नाही। बाईसांचे जेव्हा प्रेमदान द्यायचं होतं तेव्हा कुठून आले, इसवी अंजनी पासून हेत स्वीकारिला। आमच्या गुरुई फार छान सांगायच्या, करुणा बोबायती असे चाली जोजी दया मया कृपा करुणा युक्त आहे। आता तो काही विषय अंतरंगातला घेणार नाही, तुम्ही समजून घ्या। आणि असा हा परमेश्वर ज्यावेळेस बाईसांना प्रेमदान द्यायचं होतं त्यावेळेस काय की तिथून निघाले, इसवी अंजनी पासून हे धरला, करुणा बोबायची असे चाली जोजी बाईसाची प्रेमदान द्यावेचे असे जी, चाली जोजी। आणि स्वामी थांबत नव्हते, आणि बाईसाचा अनाधिकार 6 मास, पक्षकार म्हणतात 6 मास चिंतू बाईसाचे योग्य केले, आणि मग कुठं गेले, भोगावती, आणि भोगावती विळा स्वीकारिला, आणि श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी आले, तो संवाद झाला, आणि ते तुम्ही शौर्य केले, आणि बाईसासी प्रेमदान प्रदान केले, भट्टाधिकासी केवळाचे ज्ञानदान दिले। पूजनीय अवधूत मुनी वांदेशकर विचारबंधामध्ये फार सुंदर सांगतात, नाही का।
गोसावी यांची जीव धराव्याची प्रवृत्ती त्यासी कारण त्या ज्ञानमार्गाशी आधी कारण श्री दत्तात्रय प्रभू, नाही का, श्री दत्तात्रय प्रभूंची प्रवृत्ती कारण, आणि त्यानंतर मग उद्धरण्याचा विळा स्वीकारला आणि बाईसाला प्रेमदान दिले. असा हा अवतार आहे. या अवताराबद्दल जेवढं बोला तेवढं कमीच आहे. आणि अशा या अवतारावर भेदस्थळ आमच्या आबादादांनी त्याचं संपादन केलेलं आहे. खूपच सुंदर असा हा ग्रंथ आहे. खूपच सुंदर असं हे स्थळ आहे. म्हणजे महानुभावांच्या साहित्यात परत एका महत्वाच्या साहित्याची भर पडली असंच मला मी म्हणेन. कारण की इतका सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. आणि भेदस्थळ म्हणजे काय दादा विश्लेषण करतील, त्याच्यामुळे मी तिकडे जाणार नाही का. अनेक भेद सांगितलेले आहे. साधनपर योग्यता, साध्यपर योग्यता, त्याच्यामध्ये मामांनी मला PDF पाठवली, त्याच्यात वाचलं, आता वाचलं. अनेक आहे. पिंडस्थेचे भेद आहेत, फडियाचे भेद आहेत. त्यांनी तर किती भेद लावलेले आहेत, नाही का. आपण योग्यतेचा जरी विचार केला तर साधनपर योग्यता, साध्यपर योग्यता खूप महत्वाचा भेद आहे. निषेधाचरणाची योग्यता, विधिभंगाची योग्यता, अनेक भेद आहे. आणि हे सगळं पाहिलं की तुम्ही चक्रावल्याशिवाय राहणार नाही का. तुम्ही चक्रावल्याशिवाय राहणार नाही की एवढं सगळं. आणि ते जेव्हा समजतं तेव्हा तो माणूस ऊर्ध्व होत जातो. म्हणजे काय होतं, त्याचं हे जीव स्वरूप जे आहे ते शुद्ध होत जातं, नाही का. आता या ज्ञानियांचं काय झालेलं आहे ते त्या मार्गाने लागलेले आहे. अरे भेदस्थळामध्ये काय सांगितलं आहे, ऍक्च्युली भेदस्थळ म्हणजे काय, त्यांनी भेद दाखवलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा भेद दाखवलेला आहे. आणि याच्यामध्ये तर आणखी 1, 2, 3 त्यांनी आणखी सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्ञान आणि प्रेम याचे सुद्धा त्यांनी भेद दाखवलेले आहेत. की ज्ञानही कसं श्रेष्ठ आहे आणि प्रेमही कसं श्रेष्ठ आहे, दोघांचेही ते समांतर दाखवलं आहे. इथे या भेदस्थळाचा अर्थ लक्षात ठेवायचा. जसं प्रेमाबद्दल बोलताना ते म्हणतात की प्रेम हे गोसावी उत्तम म्हटले, ज्ञानापती प्रेम उत्तम असे गोसावी म्हटले. आणि त्याचं ते वर्णन करतात आहे की प्रेम का उत्तम बा की जीवारा विकार विकल्प स्वभाव हे तिन्ही उच्छेदून जाती. याचा अर्थ पूर्ण जात नाही, लक्षात ठेवायचं. कारण स्वभाव जात नाही तर मग काय होतात, उच्छेदून जाती म्हणजे काय, प्रतिबंध होतात, त्याचे कार्य प्रतिबंध होतात. आणि मग असे प्रतिबंध होणारे कार्य फक्त प्रेमियाकडे असते, ज्ञानियाकडे नाही. हा भेदस्थळामध्ये दाखवतात आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की प्रेमिया कसा असतो, म्हणजे हे सगळे निर्णयावर झालेलं काम आहे सगळं, नाही का दादा. ज्यावेळेस वांबरीला निर्णय बघत त्याच्यामध्ये ते भेद दाखवलेले आहेत ते सगळं भेदस्थळामध्ये दिलेलं आहे. इतका सुंदर आणि सुंदर ग्रंथ आहे. तसंच माळा स्तोत्र मागे आबादादांनी जे प्रकाश केला खूप सुंदर आहे. थोडं पारिमांडल्य शास्त्राचा जर अभ्यास असला, आता स्मरणाचा गुळा आणि त्याच्यामुळे मला थोडंसं मागे तुम्ही तो चार्ट दिला त्याच्यामध्ये मला थोडं लक्षात आलं. तुमच्या तर डोक्यातच येणार नाही इतकं भयानक पण ते त्याच्या इतकं सुंदर आहे, ते फारच सुंदर आहे ते सुद्धा, नाही का. आणि त्याच्यामध्ये ते महाकृपेला ते विनंती करते आहे ते वगैरे असं वर्णन सुंदर सांगितलेलं आहे. खरंच अनुभवासांची जेवढी स्तुती करावं तेवढं कमीच वाटते, नाही का. परंपरेचे काही लोक म्हणतात किंवा अनुभवासांचं थोडं माघार घेतात. पण मला सांगा, ज्यावेळेस प्रसादाची लीळा आहे कुठली इंद्रभट्टाची, ये कक्षावडी संबंधितला, ये कक्षावडी दिदला, ये परमाणूशी दिदला, ये दिदला, हा डोळ्याला संबंध देत आहेत, हाताला देत आहेत, याला देत आहेत. मग काय आठवण तिथं नाही, तिथं काय आठवण नाही का, ओळखणे आठवण तिथं पारिमांडल्यांचं अनुभवासांचं चरित्र आठवावं लागेल, नाही का. तुमच्या स्मरणाच्या गुळामध्ये चांगला डोक्यात बसला, नाही का. आणि ते मला तिथं समजलं, अरे म्हणलं काय, नाही का. आणि ज्यावेळेस कुंतीला जेव्हा प्रेमदान दिलं, परंपरेमध्ये आहे का कुठंतरी प्रमाण, फार प्रमाण शोधून काढले मी, कुठंच प्रमाण नव्हतं. मग आपले नितीन आप्पाजी आले तुमच्या संशोधन समिती, आणि मग ते एकदा वांबोरीला आले. त्यांना म्हणलं, दादा कुठं प्रमाण नाही म्हणे, कुठं प्रमाण दिसत नाही. मग म्हणलं तुमच्या याच्यातच आहे. कुठं म्हटलं, श्रीकृष्ण चरित्रात आबादादांनी जे तुम्ही केलेलं आहे संशोधन समिती त्याच्यामध्येच आहे आपल्या तरंग. कुठं म्हणे, म्हटलं पाहते अपूर्वाच्या घरी जेव्हा श्रीकृष्ण भगवंत गेले आणि तिथं त्यांना त्या कुंती जेव्हा म्हणते की काय, कुंती म्हणते माझ्या पुत्राशी ऐसे दुःख देत असे, आणि त्यावेळेस ते म्हणतात माये हो
श्रीकृष्ण भगवंताचं वाक्य आहे, त्यांची उक्ती आहे ती, माये हो जे जे वेळी तुझ्या पुत्राशी जो जो काही करेल ना तयाचा मी वानवेरी ठाव फोडी आणि तया शब्दा सरीसे कुंती मावसासी चार कडिकेचे प्रेम संचरले. वांदेश्कर पाठात प्रमाण आलेलं आहे. मग तेव्हा आम्हाला समजते नाही वांदेश्वर पाठी पाहिजे बरं का, मग त्यावेळेस आम्हाला वाटतं सगळं पाहिजे. तेव्हापर्यंत असं वाटतं काहीच पाहिजे नाही. नाही 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 पण असं नको नको म्हणून होत नाही, कारण हे काही साधारण लोक होते का? गोपी भास्करांचं भेदस्थळ साधारण नाही आहे. ज्यावेळेस त्यांनी याचे हेतू लावलेले आहेत, हेतूस्थळाचे हेतू करताना लोक काही काही म्हणतात आपल्या मताने लावले. आपल्या मताने नाही, तत्वचिंतन आहे त्याच्यामध्ये. या भेदस्थळ पहा ना तुम्ही, वाचा ना, त्याच्यामध्ये तत्वचिंतन आहे, खालीपर्यंत डीपली गेलेले आहे. तुम्ही अभ्यास केल्यावरच कोणालाही नाव मोठं ठेवत जा, त्याच्या आधी ठेवूच नका, माझं तरी म्हणणं आहे नाही का. आबा दादा आसले बा, त्यांना माहित आहे. आणि मग कसं होते, म्हणजे मी कोणाला म्हणत नाही आहे पण सांगतो एक, नाही का, भेदस्थळ वाचा ना तुम्ही, काय सांगून राहिले ते, भेद करून आलेले आहे. ज्ञानियाचा भेद कसा केला, ज्ञानियाची सुद्धा विशिष्टता दाखवत आहे. ज्ञानापती प्रेम उत्तम, पण ज्ञानही उत्तम आहे ते दाखवतात आहेत का, की ज्ञान गोसावी म्हटले ज्ञान मोचक, ज्ञान देऊनी उद्धरती, पहिला थोरल्या प्रकरणातला पहिलाच पक्ष आहे की नाही. ज्ञान देऊनी उद्धरती, प्रेम देऊनी उद्धरती नाही म्हटलं. सृष्टीची रचनाच प्रेमासाठी केली, पण ज्ञान देऊनी उद्धरती म्हटली नाही. लक्षात ठेवा बरं का, ज्ञानाशिवाय उद्धरण नाही. कारण प्रेमिया जरी असला तरी त्याचे काय सगळे ज्ञान चरितार्थ करावं लागतात. दत्तात्रय प्रभू महाराजांचा विशेष सांगितलाय की त्यांचा हे कधीच म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्या कधी प्रमादिया होत नाही. पण प्रमादिया होत नाही म्हणजे काय होत नाही, प्रमादिया तर होत नाही, पण त्याला चहू ज्ञाने साधने वेगाची चरितार्थ करती, ऐसा दत्तात्रय प्रभू गोसावी यांचा विशेष वसे. म्हणजे ज्ञान द्यावंच लागतं, ज्ञान चरितार्थ केल्याशिवाय म्हणजे तुमचा उद्धार नाही. म्हणून ज्ञानाला सुद्धा भेदस्थळकारांनी गोपी भास्करांनी अतिशय सूक्ष्मपणे मांडलेला आहे. पण ते सूक्ष्मता त्याच्यातली धुंडण्यासाठी आपल्याला आपली बुद्धी वापरावं लागेल नाही का. म्हणून हे ग्रंथ साधे नाही. या ग्रंथाला साधं सुद्धा समजूच नका, लिहिलं भेदस्थळ, वाचलं भेदस्थळ न गेली घरी, असं नाही नाही का. असं तुम्हाला हे या गोष्टीवर लक्षात ठेवावं लागेल. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की जेव्हा जेव्हा ती इंद्रभट्टाची लीळा वाचतो त्यावेळा मी स्मरण तुमचंच करतो काकाजी, त्याचं करतो. अनुबासात मला आठवतात नाही, अनुबास होते म्हणून जमलं. असंच एकदा झालं की वांबोळीला निर्णय लागले आणि निर्णयानंतर चर्चा सुरू झाली, महान चर्चा व्हायची. आणि चर्चेमध्ये आमचे अर्जुनदादा तळेगावकर, आमचे सन्मित्र, दोघांनी आम्ही दृष्टांत प्रमेय जे होतं ते कोणीच केलं नाही. तेवढं आम्ही रोज जाऊ 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 घोटो फार लिखाण करून आणलं त्याच्यातून. आणि मग ते लिखाण आणि ते सगळं, मग ती मामाजी खुश एकदम. आणि ते मग त्यांची चर्चा सुरू होती आणि मी काही जास्त बोलायचं नाही. आणि मग ज्यावेळेस झालं सगळं, मामाजींना म्हटलं, ब्रह्मांडस्थेचा मुद्दा होता, विषय निघाला म्हणून सांगतो की ब्रह्मांडस्था आली आणि ब्रह्मांडस्था जर एका फडियाला, जर तिथं फडिया ठेवलेला आहे आणि त्या फडियाला आणि तिथे जर स्वामींना अवतारायचं आहे, मग परमेश्वराला अवतारायचं आहे, तर ती ब्रह्मांडस्था बाजूला असते की नसते की काय, खूप भयानक मुद्दा होता. मग त्यावेळेस मी मामाजींना म्हटलं, आचार्य श्री गुरुवारी मामाजींना म्हटलं, मामाजी म्हटलं हा निर्णय काही लागून नाही राहिला, तुम्हाला काय वाटते म्हणे. म्हटलं असं करू की ब्रह्मांडस्था असते नाही का, एक स्पेशल ब्रह्मांडस्था ठेवलेली असते, असं कवीश्वर वासांचं मत आहे. मामाजी म्हणे माणगाव कुठं जातील सांगता येत नाही. बरोबर आहे म्हणजे तुमचा आधार त्याचाच घ्यावा लागेल म्हणे, आता शिस्तीत माघार घ्यावं लागेल म्हणे, कारण एकदा ब्रह्मांडस्था असताना दुसरी रचून ठेवलेली आहे. बरोबर आहे म्हणे, म्हणजे कवीश्वरांच्या शास्त्राचा सुद्धा आधार घ्यावा लागला नाही का. मामाजी खूप हसले बाबडे. म्हणून त्यावेळेस मामाजींनी म्हटलं, अरे कोणतंच तुम्ही कमी समजू नका, हे नाही ते नाही ते नाही, तुम्ही वाचण्याचा तो प्रयत्न करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या ना म्हणे नाही का. गुण तो वातवेरी गिवसावा, पेटे हरिवास म्हणतात काय, गुण तो वातवेरी गिवसला पाहिजे, चांगलं जे आहे ते घेता आलं पाहिजे. उगाच नाव मोठं ठेवण्यात अर्थ नाही. असं हे वेदस्थळ आहे. दादा सविस्तर वर्णन करतील, पण दादा भगवान श्री चक्रधर स्वामींचं तुम्हाला त्या अवताराबद्दल सांगतो की याच्यातही खूप सुंदर दिलेलं आहे. आणि हे सगळं काय आहे हे स्वामींवरच आहे नाही का. आणि श्री चक्रधर स्वामी हा अवतार कसा आहे, येणे अवतारे जो उद्धरे म्हटलेला आहे. श्री चक्रधर प्रभू महाराज हा अवतार कसा आहे,
हा खूपच सुंदर अवतार आहे. सृष्टी तलावर झालेला अवतार हा खूपच सुंदर आहे. आमचे ते पार्श्वनीचे आता काय नाव आहे त्यांचे, आपले ते गाड्या वगैरे काढतात, त्यांना मी म्हटलं होतं, त्यांनी हे के जे आपलं चक्रधर प्रभू अवतार दिनाचं नाही का सगळं हे केलं, त्यांना म्हटलं होतं मी की दादा म्हणलं याला एक काम करा, हरिहर पांडे, हरिहर भाऊ, त्यांना मी म्हटलं दादा याला एक काम करा, एखादं जर कॉलम असेल याला जीव उद्धार कधी असं त्याला नाव द्या. त्यांना फार आवडलं बरं का, मी करतोच दादा म्हणून, कारण जीवाचा उद्धार कोणी केलेला नाही. येशू ख्रिस्त काय म्हणतात, मी प्रेषित आहे, फक्त त्याच्यापर्यंत नेणारा दुवा आहे. मोहम्मद पैगंबर म्हणतात मी फक्त दुवा आहे. ज्ञानेश्वर काय म्हणतात नाही का, आनंदाचे डोही आनंद तरंग पसायदाना, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की काय, की मला जर कोणी काही म्हटलं ईश्वराला काय मागायचं आहे तर मी काय मागेल, आनंद मागेल, असं ज्ञानेश्वर म्हणतात. आणि समर्थ रामदास म्हणतात की हरिहर ब्रह्मादिक नाही का, जयाचे अस्ति सेवक त्या श्रीकृष्णाशी मी प्रणिपातू करीतो. असे विचार करा आता तुम्ही, त्यांना सुद्धा ते मान्य आहे, फक्त आपण वाचत नाही म्हणून. आता मी ते सगळं ग्रंथ काढणं सुरू केलं, त्यांना ते मान्य आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की काय, कधी येशील रे मोहना पाहण्या भारत आपला पुन्हा, देवी देवता नव्हे त्या उद्धारक एक कृष्णा मानचुनी. मग आहे की नाही, असा तो परब्रह्म परमेश्वर. आणि मग हे सगळे म्हणतात की ज्ञानेश्वर म्हणतात की मी आनंद मागेल पसायदानामध्ये, पसाय दान मागणे, आणि त्याच्यात ते आनंद मागत आहेत. आणि भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणतात आनंद तो, मी आनंद आहे, मला आनंद मागा, मी आहे तो आनंद. आणि म्हणून त्या आनंदापर्यंत जायचं आहे, असा हा अवतार आहे. आणि हा उद्धार करता अवतार आहे. या अवताराने कधीही ऍडजस्टमेंट केली नाही. या अवताराने एकच पाहिलं की या जीवाचा कसा उद्धार होईल. आणि म्हणून एक लीळा सांगतो, कारण की त्यांचं गुणगान केल्याशिवाय, ती लीळा सांगितल्याशिवाय त्या कार्यक्रमाला रूप येणार नाही. दादांचा सविस्तर आहेच. मग त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की भगवान श्री चक्रधर स्वामी निधिवासाला होते. आणि निधिवासाला असताना तुम्हाला ती लीळा माहीत आहे, पण त्या लीळेवर परत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो की निधिवासाला भगवान श्री चक्रधर स्वामी असताना भक्तवासांना दरदरून ताप आलेला आहे. आणि टायफॉइड विषमजर असा मोठा ताप आहे. आणि त्या तापात भगवान श्री चक्रधर स्वामी सगळेजण येतात, भक्तजन, त्यांना म्हणतात तुम्ही सर्वे आला ती वानर या कान दिसे. ते म्हणतात जीजी तुम्हाला माहित नाही, त्याला तर दरदरून ताप आहे. आणि ताप असल्यावर ते म्हणतात असं का, बोलवा आता, एवढा ताप आहे, त्या तापामध्ये बोलून राहिले. चल दाग द्या तुझं, जीजी गोसावी बोलून राहिले. पटकन उठले, पटकन आले. आल्यानंतर त्या ठिकाणी कसे तरी उभे राहिले. आणि उभे राहिल्यानंतर मग भट्टोबास म्हणतात जीजी तुम्ही बोलाल. इथं पहा बरं का, आचार्य श्री मामाजी याच्यावर फार सुंदर असं भाष्य करतात. म्हणून ती लीळा तुमच्यासमोर उद्धृत करण्याचा मी प्रयत्न करत आहे, परत एकदा त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा. की त्या ठिकाणी आल्यानंतर भट्टोबास उभे आहेत आणि स्वामी त्यांना म्हणतात वानरे या, काय गा ज्वरे पडता आले, ज्वरे हे झाले आहे तुला, अशक्त झाला आहेस. त्यावेळेस भट्टोबास म्हणतात नाजी कोण म्हणताय. हेतुस्थळ करते गोपी भास्कर आहेत बरं का, मुरारी मल्ल विद्वान दासांचे शिष्य आहेत, फार विद्वान होते, त्यांनी सुंदर हेतू दिलेले आहेत त्यांचे. ते म्हणतात नाजी कोण म्हणताय. त्यावेळेस श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात मग तू मी म्हणितलं ते करशील का. त्या लीळेमध्ये घेऊन जात आहे बरं का, मी म्हटलं ते तू करशील का. ते म्हणतात हा जी करील. इथं तुमचं पहिलं स्मरण आहे, इथं पहिलं स्मरण आहे, हा जी करील. मी म्हटलं ते करशील का, हा जी करील. आणि त्यावेळेस ते म्हणतात मग ऐसे करावे लागेल, तुझा निधिवासा जावे लागेल. आता विचार करा, तुमच्या पोराला जर टायफॉइड झाला, घरातून बाहेर निघू देत नाही, आणि 8-10 दिवसाच्या तापाने फडफडणाऱ्या माणसाला तुम्ही म्हणताय बाहेर जा. भक्तजन सुद्धा त्या ठिकाणी पाहू लागले, एवढ्या तापात कुठं पाठवतात बापा, आता नवीनच काहीतरी, बाईचा सुद्धा पाहू लागल्या. पण स्वामी काय म्हणतात, नागा म्हटले तिकडचे हा जी करील, मग जा निधिवासाला जा. बाई काही आणावे असे, बाईचा बाई तयारच होते, हा बाबा हे आणावे असे. आता चालला तर कधी येशील. जी दिवे लावणीपर्यंत, म्हणजे 3 वाजता निघाले. मडला जो रोड आहे, मला वाटतं 15 किलोमीटरचं अंतर असावं. कुठून, डोमेग्राम ते निधिवासा. आणि मग त्या 15 किलोमीटरच्या अंतरात पायी जाणे आहे, मधात जंगल आहे, चाचरमुदी वगैरे मला वाटते त्याच परिसरात आहे.
आणि मग तिथून जायचं आहे. जाशील का? हो. दिले सगळे पैसे. वामन मतिविलास अनाद्याच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी ते नेवासाचे होते, तिथे यायचे. आता स्मरण पाठवाल्यामध्ये वामन आणि मतिविलास दादा असे दोन लावले त्यांनी, दोन दाखवले. आणि आपल्या परंपरेच्या पाठावर एक दाखवलं. चला, तो काही विषय नाही. मग वामन मतिविलास जेव्हा आलेले तेव्हा वामन मतिविलास म्हणतात, स्वामी म्हणतात याला जाऊ द्या. आणि तो जसे गेले ते दिवे लावणीपर्यंत येईल ते जा म्हणतात. गेल्यानंतर काही खाऊन जा म्हणतात. काय म्हणतात? काही खाऊन जा. जेवढा तुम्हाला माहित आहे, काही खाऊन जा म्हणतात. त्यावेळेस ते म्हणतात नाजीमध्ये भूक नाही, कारण तोंडाला चव नव्हती, अजळ सामर्थ्य इंद्रियाचं अधिष्ठान कार्य करत नव्हतं, त्याच्यामुळे ते निघून गेले. नाजी म्हणतात मग जा, दिवे लावणीपर्यंत येईल संध्याकाळपर्यंत. आता जा म्हटल्यानंतर वामन मतिविलास जायला निघाले. स्वामी त्यांना म्हणतात थांबा. जाता तर जा बाई, तुमचे वर्ण भातू असे. जेव्हा जेव्हा वर्णभात घ्याल तेव्हा तेव्हा हे पक्का आठवायचं. बाई तुमचे वर्ण भात असे, जी जी असे. भात काढला, वरण टाकलं, दिलं. दिल्यानंतर भट्टोबास निघाले. त्या वामन मतिविलासांना स्वामी म्हणतात की तू जाताना असं करा, 1 किलोमीटरच्या अंतरात राहायचं आणि जेव्हा तो थकला दिसेल, भुकेला दिसेल, तेव्हाच त्याला ही शिदोरी द्यायची. आणि ते म्हणतात ठीक आहे. आणि निघाले. मध्ये ताप थोडं थोडं चालत गेले, थोडं थोडं चालत गेले आणि ताप थोडा 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 कमी होत आला. पहा, कधी चालल्याने ताप कमी होतो का? इथं चालल्याने ताप कमी होऊन राहिलेला आहे. थोडं 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 चालले आणि ताप कमी 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 होत गेला. आणि कमी झाल्यानंतर मग आता त्यांना वाटलं आंघोळ करावं, म्हणून पहिलेच्या काळात ढो वगैरे असायचे, तिथेच त्यांनी आंघोळ केली, कपडे बिपडे बदलले आणि मग परत आता म्हणजे सामोर चाला. इतकी दरदरून भूक लागली, कारण ताप पूर्णपणे गेलेला होता. जोरू पूर्णपणे गेलेला होता, ताप पूर्णपणे गेलेला होता. आणि मग आता भट्टोबास भूक लागल्यामुळं कासावीस झाली. इकडे पाहतात काही नाही, फळ तोडता येत नाही, हे नाही ते नाही, कराव काव त्या जंगलामध्ये. आणि मग भूक लागलेल्या 8-10 दिवसाच्या माणसाला विचार कसं वाटतं. आणि एकदम मग आता भूक लागली. त्यावेळेस आता बसल्यानंतर आता काय करू काय नाही, खाली बसून गेले. आणि त्यावेळेस हे वामन मतिविलास पाहतच होते त्यांचं सगळं हे. आणि स्वामींनी सांगितलं होतं त्यांना की बस, तुम्ही तेव्हा थकला दिसेल तेव्हाच द्यायची, भुकेला दिसेल तेव्हाच द्यायची. आणि त्यावेळेस वामन मतिविलास मागून आले. भट्टो दंडवत. दंडवत झाला. काही भट्टो ना म्हणे, का बसले? म्हणजे भूक लागली, काय करावं? मग काही खाल? अरे या जंगलामध्ये काय आहे म्हणे, काय खाऊ मी? आणि त्यावेळेस ते म्हणतात वामन मतिविलास, भट्टो तुम्हा कारणे गोसावी शिदोरी पाठवली असे हो. आणि ती शिदोरी भट्टोबासांसमोर ठेवतात आणि भट्टोबास पटकन उकलतात आणि ती अशी खायचा प्रयत्न करतात पटपट पटपट. आणि पहिला घास घेणार तो टपा टपा डोळ्यातून अश्रू पडले. भट्टोबास म्हणतात, अरे माझ्या गोसाव्यांची माझी चिंता, माझ्या मायमाऊलीची माझी चिंता, म्हणून ही शिदोरी पाठवली ते माझा गोसावी. हे कृपाळूवाचं लक्षण आहे, नाही का? हा तो अवतार आहे जो कृपाळू आहे. जेव्हा कारण्याचा कृपाळू होतो, माय होतो, बाप होतो. आणि ते भट्टोबासांना आठवलं, शेवटपर्यंत हे आठवत होते. आणि ज्यावेळेस ती शिदोरी पाठवली आणि त्यावेळेस ते वर्णन आहे. म्हणून मी जेव्हा ते भजन लिहिलं, आचार्य श्री मामाजींनाही फार सुंदर आवडते आणि त्यांनीच मला एकदा म्हटलं होतं हे भजन म्हणायला लावा म्हणे. आणि म्हणून ते भजन ज्यावेळेस लिहिलं, दादा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. मी त्या सीन मध्ये गेलो होतो, त्या याच्यात उतरलो होतं. बहुज्वर असता पाठविले तू निधिवासाला मजला देवा. नाही भट्ट विचारतात, भट्टो ऐसे काहीतरी चिंतन करत असा? त्यावेळेस ते म्हणतात, ना भट्टो मी गोसाव्यांच्या लीळा चिंतित असे. अरे मग कोणत्या लीळा चिंतन करता? तर जेव्हा मी निधिवासा गेलो होतो ना, माय माऊलीने माझ्यासाठी ती शिदोरी पाठवली ती, भट्टो मी ते गोसाव्याचे चिंतत असे हो, ते चिंतत असे, ते मी दिवस रात्र चिंतन करत असे भट्टो. मग माई भट्ट म्हणतात, भट्टो तुम्ही तर आठवत असा, पण येणारा इतिहास आम्हाला विचारेल, तुम्ही काय केलं आमच्यासाठी तेव्हा काही, मग काय करावं भट्टो? तर मग काय, या इतिहास येणाऱ्या पिढीकरता आपल्याला लीळा चरित्र लिहावं लागेल, स्वामींच्या लीळा संशोधन करावं लागेल, त्या लोकांसमोर आणावं लागेल. म्हणजे येणारा इतिहास आपल्याला विचारेल किंवा आपण त्यांच्यासमोर प्रकाशित करू शकलो पाहिजे, देऊ शकलो पाहिजे. आणि ते सगळं पाहताना नाही का भट्टोबास म्हणतात ठीक आहे.
आणि भट्टोबासांनी अनुज्ञा दिली, माई भट्टांना भरपूर कष्ट पडले आणि ही जी लीड आहे ते भट्टोबासांनी माई भट्टांना सांगितली, असं आचार्य श्री मामाजींनी एकदा सांगितलं होतं. अनेक अशा लीळा ते भट्टोबासांना माई भट्टांना सांगत होती, त्याच्यातली लीळ आहे. बहुज्वर असता पाठविले तू विधी माशाला मजला देवा, मती विळास हे शिदुरी देता, अश्रुवाले माझ्या नयना, अन्न नसोनी प्रेम ते होते. हे श्री चक्रधराया माझी माय माऊली, ते अन्न नव्हतं रे माझ्या देवा, तू माझ्यासाठी पाठवली ती शिदोरी नव्हती, ते अन्न नव्हतं. माझ्या स्वामींचं ते प्रेम होतं जे माझ्यापर्यंत वामन वतीविलासांनी आणलेलं होतं. अन्न नसोनी प्रेम ते होते, कैसे विसरू तुला. हे देवा एकाकी पडला वानर तुझा, परतून येणार श्री चक्रधरा, माझ्या परेशा विनवू किती मी तुला. जेव्हा एक वासनिकाला आणि भट्टोबासांची पूजा करायला सुवर्ण पुष्पांनी पूजा करत होता, भट्टोबास त्यावेळेस रडायला लागले. बाकीचे म्हणाले, भट्टो ऐसे काहीसे नाही रडत होता. त्यांनी सुद्धा विचारलं, मी तर तुमची सुवर्णाने पुष्पांनी पूजा करताय. त्यावेळेस भट्टोबास म्हणतात, अस्ति परी काय ते माझ्या बापाची विली, अरे माझ्या गोसाव्यांकडे देवा चक्रधरा, हे तुझं आहे रे माझ्या देवा, तुझ्यामुळे मला एवढं हे आलेलं आहे, आणि म्हणून हे माझं काही नाही रे. आमचे आचार्य श्री मामाजी म्हणतात, जेव्हा तुम्ही मला दंडोत घालताना, तो दंडोत माझा नाही रे, माझ्या स्वामींचा आहे. जाधववाडी निवासी मोठे बाबाजी, आचार्य श्री मामाजी, आंबेवडगाव निवासी मोठे बाबाजी, तरटगाव निवासी बाबाजी, कुरुंदा निवासी जे बाबाजी सरले, हे सर्व अधिकरण तुम्हाला आठवावं लागतील. स्मरण करताना यांना सुद्धा आठवा, नाही का. तेव्हा तेव्हा आपल्या पापाचं ते डोंगर आहे ना, ते खाली खातच जातं. तुम्ही पुराणी पडिये जाल ही टीका चांगली पाठ करून घ्यायची. या शुभ प्रसंगी हे सांगणं मला अगत्याचं होतं, ती चांगली पाठ करून घ्यायची. आणि मला बोलता बोलता फार वेळ झाला आणि बापूजींचं ऐकायचं आहे सर्वांना, पण स्वामींचं निघालं आणि माझा आवडता तो विषय आहे, त्याच्यामुळे मी जरा उत्स्फूर्त झालो होतो. बापूजींना त्याबद्दल मी क्षमा मागतो की मी जास्त वेळ घेतला आपला, कारण की अभ्यागतांना पहिला वेळ द्यावा लागतो, अभ्यागतांना पहिलं प्राधान्य. पण या ठिकाणी मी जास्त वेळ घेतला. पण एक जाता जाता सांगतो की मला एक अशी प्रेमळ माझी इच्छा आहे, सूचण्यापेक्षा इच्छा आहे, की जसं आता हे भेदस्थळ लिहिलं आपण, बाकी लिहिलं, मामांनाच माझी इच्छा आहे की मामाने 2 शब्द प्रकाशकीय लिहा. प्रकाशकीय 2 शब्द आपण प्रकाशन करतो, तुम्ही लिहा, नाही का. छान होईल. आणखी तसं काकाजींनी उल्लेख केलेलाच आहे की संस्थेचे उद्दिष्ट आणि हे देणारे पुष्प, आणि हे किती पुष्प आहे आपण वाचकांच्या हाती देतो, असं एक 5-7 ओळीचं लिहायचं छान, आणि ते आपलं प्रकाशकीय म्हणून सादर करायचं. याच्यामध्ये मला तो एक वाटलं म्हणून मी असं इच्छा व्यक्त केली. आणि त्यातल्या त्यात आणि जाता जाता एक सांगतो की एक स्वागत गीत लिहिलेलं होतं, आणि ते स्वागत गीत मी वैभव दादाला, म्हणजे विकी दादाला देईनच आता बोलूला वगैरे. तर ते त्याच्यामध्ये ह्या श्री म्हणजे देव दुर्लभ का ईश्वराच्या आठवता तो दुर्लभ, नाही का, अशा त्यांची सुद्धा ज्ञान यांची आठवण करावं लागते स्मरणाच्या वेळी. आणि हे जे वेदस्थळ जे करते आहेत गोपी भास्कर, पंडित गोपी भास्कर, यांची सुद्धा आठवण करा. मोरारी मल्ल विद्वांचं त्यांची आठवण करा. जेवढे जेवढे तुम्हाला आठवता येतील तेवढे त्यांची आठवण करा, कारण ते सुद्धा दुर्लभ आहेत. आणि त्याच्यावरच मी एक स्वागत गीत लिहिलेलं आहे, त्याचा एक कडवं म्हणतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. मी आता काढून ठेवलेलंच आहे याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी स्वागत करताना ते तुमच्या उपयोगात जाईल असं मला वाटलं. एक कडवं म्हणतो फक्त आणि माझ्या शब्दांना विराम देतो. स्वागत
स्वागत करूया, शब्दांकडे लक्ष द्या. स्वागत करूया गुरुजनांचे. दादा आहे का? माझ्याकडे लक्ष, शब्दाकडे लक्ष. स्वागत करूया गुरुजनांचे, ईश्वरीच्या राजकुमारांचे. ईश्वरचे राजकुमार आहेत, ज्ञान प्रकांड ज्ञान घेऊन गेलेले आहेत. स्वागत करूया गुरुजनांचे, ईश्वरीच्या राजकुमारांचे. संत महंतांचे, भिक्षु वासनिकांचे, परमार्गाच्या आचार्यांचे. स्वागत करूया गुरुजनांचे, ईश्वरीच्या राजकुमारांचे. हे जेव्हा लिहत असतात किंवा जे काही तत्वचिंतन करीत असतात, आज तुम्ही मोठे मोठे अधिकरण पाहता, त्यांची ती अस्थिपरी पाहता, आणि खरंच बरं का, अधिकरण तुम्ही या पंथाचे. अधिकरण म्हणजे साधन. अधिकरण तुम्ही या पंथाचे, ज्ञातवीरतेने तोशिले प्रभू ते. आणि यांचे आचार पाहून वरविद, वरविद म्हणजे श्रेष्ठ ज्ञानी, म्हणजे अप्रोक्ष सामान्य विषय ज्ञानी म्हणतात. जी जी काही गाढू आचार असतील आणि ते सुद्धा माथा दुखतात. निर्वेश स्तोत्रामध्ये सुद्धा सुंदर वर्णन आलेले आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, ज्ञातवीरतेने तोशिले प्रभू ते. आनंदित करून टाकले ईश्वराला. वरविद ही तुकती माथा प्रेमाने, कैवल्य पथिक तुम्ही साचे ईश्वरीचे. यांची सुद्धा स्तुती करा, नाही का? दुसरं कडवं आहे, ज्ञान तरणे तुम्ही अज्ञानी जणांचे. तरणी म्हणजे सूर्य, बाणाचा आला की सूर्य होतो. ज्ञान तरणे तुम्ही अज्ञानी जणांचे, सोखाडले पण होय जीवाचे. तुमच्या भेटी देवची भेटी, पाडाचे ते होय गोमटे. तिसरं कडवं आहे, धर्म वार्ता प्रसंगी अवस्थान प्रभूंचे, अवसर काळीचे होय गोमाटे. ऐसा मंगळ काळी कृपाही नांदे, आठविता अवसर पुण्य राशी नासे. अजय विणवी गोसावियांते, अवसर द्यावा आम्हा पामराते. स्वागत करूया गुरुजनांचे, ईश्वरीच्या राजकुमारांचे. श्री दत्तात्रेय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पंचकृष्णावतार की जय. आपल्या शब्दांना